मित्रांनो, आपण आता सुळेवाडी फाटीवरती आहे. सुळेवाडीला 1 तारखेला जे मैदान आहे प्रसन्न यांच्या वाढदिवसानिमित्त, त्या मैदानावर या ठिकाणी ट्रॅक्टर आलेला आहे. पाणी मारून रोलिंग होणार आहे. फाटी पाहू शकता तुम्ही, रान मातीच आहे. आता अंतर 13-14 फूट आहे आणि पल्ला 850 फूट असणार आहे. कसली अडचण नाही रानाला. आपण पाहू शकता रान मातीच आहे. त्यामुळं लवकरात लवकर ऑनलाईन नोंद करून आयोजक कमिटीला सहकार्य करा. लाईव्ह लॉट उद्या संध्याकाळी या ठिकाणी जाहीर होतील. आज आणि उद्या शेवटचे 2 दिवस या ठिकाणी राहिलेले आहेत. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं सर्वांचं आवडतं युट्यूब चॅनल महाराष्ट्राची परंपरा आणि संस्कृती. मी आज आलोय मौजे सुळेवाडी, तालुका खानापूर, जिल्हा सांगली या ठिकाणी. आमचे मार्गदर्शक प्रसिद्ध बैलगाडी मालक प्रशांतभाई डिसले सुळेवाडी यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य दिव्य ओपनचं जंगी मैदान आहे 1 तारखेला. त्या मैदानाचा आढावा घेण्यासाठी आलो आपल्यासोबत या ठिकाणी प्रशांतभाई आहेत, त्यांचे सहकारी मित्र ग्रामस्थ मंडळ आहे सुळेवाडीकर. एकंदरीत जाणून घेऊ नियोजन कसं आहे. रान गेल्या वर्षीचं आहे, मातीचं रान, त्याच ठिकाणी मैदान होणार आहे. भाई आहेत आपल्यासोबत, भाईंच्याकडून जाणून घेऊ. भाई नमस्ते. नमस्ते. काय सांगाल पहिल्यांदा तुमच्या वाढदिवसानिमित्त 3रं पर्व आहे, या वर्षीचं नियोजन कसं आहे? या वर्षीचं नियोजन गेल्या वर्षी सारखंच आहे. फाटी तीच आहे, मातीचं मैदान आहे आणि 850 फूट पल्ला आहे. बर. आणि बक्षीस वगैरे रितसर दिलं जाईल. सगळं नियमातनं व्यवस्थित अखिल भारतीय बैलगाडी संघटनेच्या नियमातनं मैदान होईल. नक्कीच. भाई आता तुम्ही बैलगाडी मालक आहे, ओळख वशीला पावणार ओळख आहे, असला काही विषय कधी होणार नाही, झालेलं पण नाही आपल्याकडे. नक्कीच. मित्रांनो, 3रं पर्व आहे. पाठीमागचे 2 पर्व आपण बघितली. गेल्या वर्षी सुद्धा बायांच्या वाढदिवसानिमित्त याच फाटीवरती मैदान होतं. मित्रांनो, गेल्या वर्षी झालेलं मैदान आहे. गेल्या वर्षी याच फाटीवरती मैदान होतं बायांच्या वाढदिवसानिमित्त. 3रं पर्व आहे आणि बायांचं जरी या बैलगाडी मालक असले तरी तिथं कुठल्या प्रकारे ओळख वशील नसतो. अखिल भारतीय बैलगाडी संघटनेच्या नियमानुसार मैदान या ठिकाणी संपूर्ण होत असतं. भैया काय सांगाल बैलगाडी मालकांना, गाडी कमी जास्त आली बक्षीस रितसर जाणार का? गाडी किती जरी आली तरी आपण मैदान व्यवस्थित रितसर करून बक्षीस सगळी दिली जाणार आहेत, व्यवस्थित जिथल्या तिथं. कुठल्या प्रकारे काटछाट होणार नाही बक्षीस? कुठल्याही प्रकारे काटछाट होणार नाही, कुठलाही अनुचित प्रकार घडणार नाही. मागल्या वर्षी आम्ही बक्षीस पुकारलं होतं की काय अनुचित प्रकार निदर्शनास आलेच दाखवणाऱ्याला आम्ही बक्षीस पुकारलं होतं. 100%. यंदाही तसंच आहे? यंदाही तसंच आहे आणि तसं काही निदर्शनात येणार नाही. नक्कीच. भैया, जेव्हा तुम्ही सांगितलं बक्षीस तरी सर आपल्याकडे ऑनलाईन नोंद आपली कधीपासून चालू झाली? ऑनलाईन नोंद कालपासून चालू झाले. बर. आणि एक 15-20 गाड्या नोंद झाल्यात आतापर्यंत. बर. आणि उद्यापर्यंत नोंद आहे. उद्या संध्याकाळी लाईव्ह लॉट काढली जातील. उद्या संध्याकाळी लाईव्ह लॉट मैदानात कोणतीही नोंद घेतली जाणार नाही. नक्कीच. बैलगाडी मालकांना लक्षात द्या, आज तारीख 27 आणि 28 शेवटचे 2 दिवस सुळेवाडी ओपन मैदानाची ऑनलाईन नोंदीसाठी उद्या संध्याकाळी या ठिकाणी मैदानाची लाईव्ह लॉट काढली जाणार आहेत. तरी बैलगाडी मालकांना विनंती आहे, आपण लवकरात लवकर या सुळेवाडी ओपन मैदानाची ऑनलाईन नोंद करून आयोजक कमिटी ग्रामस्थ मंडळ सुळेवाडीकरांना सहकार्य करा. लाईव्ह लॉट उद्या संध्याकाळी जाणार. आज आणि उद्या शेवटचे 2 दिवस राहिलेत. लवकरात लवकर नोंद करून सहकार्य करा. आणि आपल्यासोबत आता बाईंचे सहकारी मित्र आहेत, त्यांच्याकडून थोडं जाणून घेऊ. नमस्कार. नमस्कार. काय सांगाल आता बाईंच्या वाढदिवसानिमित्त मैदान कसं होईल? मैदान 1 नंबरच होणार. काय ओळख बसला? ओळख बसला काय चालणार नाही. काय रानाबद्दल काय आली तरी आकडून निघाल तर आम्ही कडून पडणार नियमानुसार. तर आता रानाबद्दल काय सांगाल? रान भरायलाच आहे, 13 फूट मधलं अंतर आहे. बर. 850 पल्ला आहे. आता याच्यावरती काय पाणी मारून रोलिंग होणार? पाणी मारून रोलिंग होणार. आता फाटीचं काम चालू आहे. पाठीमागे ट्रॅक्टर आहे आपल्या. हो. या ठिकाणी आता फाटे व्यवस्थित चाललेत. आता नंतर मला वाटतं 13-13.5 फूट आहे. होय. काय सांगाल अजून फाटीबद्दल? पाठी पाणी मारून रोलिंग करणार आम्ही. आता याच्यावरती रोलिंग वगैरे गेल्या वर्षीच राहणार. गेल्या वर्षी रान आहे. मित्रांनो, गेल्या वर्षी जे पार पडलेलं तेच रान आहे या ठिकाणी सुळेवाडीला. आणि मैदानाचं सांगाल तर मातीचं रान आहे, त्यामुळे कुठलाही दगड खड्डा खुड्डा काय नाही. एक व्यवस्थित रान लेवल आहे. आणि महत्वाचं आता पाणी मारून याच्यावरती उद्या पाणी मारून मस्तपैकी प्लेन रोलिंग होणार आहे. त्यामुळे कसली अडचण येणार नाही. आणि मातीचं रान असल्यामुळे आपल्याला माहिती खडा किंवा दगडाचा काय संबंधच येत नाही. नमस्कार. काय सांगाल मैदानाबद्दल? हे मैदान बिलकुल असं आतापर्यंत, आता हा एवढं मैदान सुंदर झाले मागच्या 2-3 वर्षात. आणि आता आमच्या गावात सुद्धा बाकीचे लोक याच्याच फाटीवर येत आहेत. परवा पण याच झालेला आहे. आता जरा परत आम्ही हे रोटर मारून त्याच्यावर पाणी मारून रोलिंग करणार आहे. म्हणजे खराब झाल्यामुळे तेच फाट्या घेतात आम्ही, हे नाही. आणि आजचे सुंदर ग्राउंड आहे. आणि बैलगाडी मालकांनी खास करून लक्ष द्यायचं आहे. कोणी काय सांगाल, कोणी सांगाल, यार आपावर लक्ष देऊ नका. तुम्ही स्वतः झाले, तुम्हाला अनुभव येईल त्याचा 100%. तुला थांबायला गाड्या म्हणजे बैलाला बसायला व्यवस्थित जागा आहे. इथं कोणतीही भाईबंदी चालणार नाही. स्वतः माझी गाडी असेल तरी जिथं नंबर आला, जिथं लॉट मध्ये पळेल, फाटी नंबर येईल, त्यातूनच गाडी माझी पळणार आहे. 100%. स्वतः माझं ग्राउंड आहे किंवा आम्ही भरवलं, ह्याच्यात काही नाही. आपण सर्व एक आहे आणि सगळ्या सर्वांसाठी एकत्र मिळून हे काम करायचं आहे. 100%. बघा सर्वांना अशा बरेच मोठे मोठे अड्डे पूर्ण व्हावेत. सगळ्यांनी सहकार्य करावं.
आणि आपला हा कार्यक्रम सतत शेवटपर्यंत चालावा या दृष्टीने आम्ही हे सगळं चालवतोय. नक्कीच. बघा मित्रांनो, कसं आहे आता आपण बघतोय आता मैदान भरपूर होत असतात, वाढदिवसाचे असतील, यात्रेचे असतील. बायांचं वाढदिवसाचं मैदान आहे, तिसरं पर्व आहे आणि स्वतःच म्हणजे बायांचं नाव बैलगाडी क्षेत्रामध्ये चांगलं आहे, त्यांचे बैल पण पळतात. बैलांच्या नावासाठी किंवा बैलगाडी शर्यतीमध्ये नाव चांगलं आहे, त्यामुळे बाह्यांच्या मैदानामध्ये चुकीचा काय प्रकार होणार नाही, कारण त्यांचं नाव अखंड महाराष्ट्रभर आहे, त्यांच्या बैलांनी त्यांचं नाव केलं आहे. त्यामुळे त्यांचा एकच हेतू आहे की मैदान दिसेल पारदर्शक, फक्त बैलगाडी मालकांनी सहकार्य करून या ठिकाणी नोंद करायची, जेणेकरून लॉट उद्या पडणार आहेत. फक्त बैलगाडी मालकांना सहकार्य करा, अफवांना बळी पडू नका. बरं, काय सांगाल बैलगाडी मालकांना अजून? बैलमालकांना एवढं सांगेन की गेल्या आठवड्यात रेवणशिद यात्रेचं मैदान झालं. बर. ती फाटी नाही आपली, बर. ती नवीन फाटी आहे, कायम पडवतो ती फाटी आहे. मग तिथून किती अंतर बाजूला तिथून पडलं? जवळच आहे, वरल्या साईडला आहे. अच्छा. आणि काय रोडला आपलं डांबरे रोडला म्हणजे रेवण सिद्ध मंदिरापासून सरळ आलं की मूळ स्थानापासून पाठी माग. मूळ स्थानापासून. हा फाटी मित्रांनो, रेवण सिद्ध मूळ स्थानापासून सरळ पुढे आलं की फाटी मला माहिती आहे, मला वाटतं भैया सगळ्या बैलगाडी मालकांना माहिती आहे तुमची फाटी. प्रत्येक वर्षी जर आणि गेल्या वर्षी इथंच मैदान संपलं. सोळकाय देवीकडे येताना डाव्या बाजूला डांबराची फाटी दिसून येते आणि रान काळवटीचं मातीचं रान आहे, कसली अडचण नाही. फक्त आपण बळी पडू नका, लवकरात लवकर नोंद करून सहकार्य करा. भारतीय बैलगाडी संघटने नियमानुसार आहे, बाह्यांच्या वाढदिवसाचं मैदान आहे, त्यामुळे कुठलाही या ठिकाणी गैरप्रकार होणार नाही. कुठल्याही आपण बळी न पडता आज आणि उद्या त्या 2 दिवसामध्ये मोठ्या संख्येनं या मैदानाचे ऑनलाईन करून बाह्यांच्या वाढदिवसात जे मैदान आहे 1 तारखेला त्या मैदानात शोभावडा ऑनलाईन नोंद करा. उद्या लाईव्ह लॉट या ठिकाणी संध्याकाळी जाहीर होतील. मैदानामध्ये नोंद घेतली जाणार नाही, फक्त आपण वेळेत नोंद करा, सहकार्य करा ही विनंती करतो आणि थांबतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय जिजाऊ, जय शिवराय. बाळूमामांच्या नावानं चांगलं सांग बरं.